अतिशय उपयुक्त किचन टिप्स. क्रमांक 1. रोज जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट असलेले ताक घेणे आरोग्यदायी असते. क्रमांक 2. नॉनव्हेजसोबत दूध पिणे किंवा खाणे विरुद्ध आहार असते. यामुळे अंगावर खोड देखील येऊ शकते. क्रमांक 3. जेवणाबरोबर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिणे हानिकारक असते. क्रमांक 4. दह्यासोबत खीर, दूध, गरम जेवण, मुळा इत्यादी खाऊ नये. क्रमांक 5. चहा पिण्याआधी कोमट किंवा साधे पाणी प्यावे, परंतु चहा पिल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये थंड पाणी किंवा साधे पाणी पिऊ नये. यामुळे दात लवकर खराब होतात. क्रमांक 6. वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढते, दात खराब होतात, दाताला पिवळेपणा येतो, चेहरा काळा पडतो व चेहरा निस्तेज होतो. क्रमांक 7. शिळ्या भाकरीत भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्यामुळे अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या बऱ्याच समस्या दूर होतात. क्रमांक 8. जास्वंदीची पाने व फुले वाटून त्याचा लेप केसांना लावावा. यामुळे काही दिवसातच केस काळे होतात. क्रमांक 9. जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होऊन रक्तामध्ये गुठल्या होऊ लागतात. ब्लॉकेज तयार होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. क्रमांक 10. रोजच्या आहारात मुगाच्या डाळीचा समावेश करणे खूप फायदेशीर असते, कारण त्यामध्ये लोह, प्रोटीन, पोटॅशियम असे अनेक गुणधर्म मुगाच्या डाळीमध्ये असतात. तसेच मुगाच्या डाळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. यामुळे पचन सुधारते. क्रमांक 11. फळे आणि जेवण एकत्र करू नये. जेवण झाल्यानंतर 1 तासाने फळे खावीत किंवा फळे खाल्ल्यानंतर 1 तासाने जेवण करावे. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. क्रमांक 12. वजन कमी करायचे असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये टोमॅटोचे सूप घ्यावे. यामुळे पोटभर जेवण होत नाही आणि वजन देखील कमी होते. क्रमांक 13. सकाळच्या 7 ते 8 कोवळ्या उन्हात बसल्यास हाडे मजबूत होतात आणि व्हिटॅमिन डी देखील शरीराला भरपूर प्रमाणात मिळते. क्रमांक 14. रक्ताची कमतरता असेल तर शेवग्याच्या पानाचा आहारात समावेश केला पाहिजे, कारण शेवग्याच्या पानामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. क्रमांक 15. सफरचंद आणि बीट नियमितपणे आपल्या आहारात असावे. यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता कधीच भासणार नाही. क्रमांक 16. पाणी पिताना आपल्याला जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. जबरदस्तीने जास्तीचे पाणी प्यायल्यास मळमळ, उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. क्रमांक 18. रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला की शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात.
क्रमांक 19. रोज जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट असलेले ताक घेणे आरोग्यदायी असते. क्रमांक 20. रोज सकाळी उपाशीपोटी कोरफडीचा गर प्यायल्याने वजन कमी होते, शिवाय रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. सर्व टिप्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.